मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदासाठी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। मात्र यापूर्वी तलाठी व इतर परीक्षांची पेपरफुटी झाली, त्याच एजन्सीला हे काम पुन्हा देण्यात आले आहे। म्हणून ही परीक्षा अधिकृत आणि निपक्षपातीपणे कॉपी मुक्त घेण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यांचे शिष्टमंडळ यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे। त्याचबरोबर पालिका आयुक्तांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्य इंजिनियर असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता म्हणजे मेकॅनिकल आणि सिव्हिल जागा भरण्याकरता परीक्षा नियोजित आहे। त्यातली मेकॅनिकल दुय्यम अभियंत्यासाठी ती परीक्षा 9 फेब्रुवारीला आहे। त्यामध्ये जी काही सेंटर्स दिलेली आहेत, जेव्हा परीक्षेचे फॉर्म भरले जात होते त्यावेळी असं विद्यार्थ्यांकडून सांगितलं जातं की 1000 रुपये जी फी घेतलेली परीक्षा फी, त्याच्यामध्ये असं आहे की आयन डिजिटल सेंटर आहे टाटाचे, ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7 का 8 आहेत आणि त्यांची 25,000 कॅपॅसिटी आहे एकावेळी परीक्षार्थींना देण्यासाठी। तर ते विश्वासार्ह असे सेंटर्स आहेत। पण यांनी आता 90 ठिकाणी 90 केंद्र महाराष्ट्रात दिलेली आहेत की ज्या केंद्रावरती ऑलरेडी पेपरफुटी झालेली आहेत। उदाहरणार्थ अमरावतीचं माधवटेक असेल, परभणीचं आहे, लातूरचं आहे, संभाजीनगरचं आहे आणि त्या ज्या सेंटरवरती या एक्झाम झाल्या होत्या, WCT असेल, तलाठी असेल आणि जलसंधारण असेल, या सगळ्या पेपरफुटी झाल्या होत्या आणि त्यामुळे त्या सगळ्या परीक्षा शासनानं कॅन्सल करून पुनर्परीक्षा अँड डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेतल्या होत्या। आणि परीक्षा 9 फेब्रुवारीची परीक्षा थोडं पुढं ढकलली तर काय हरकत नाही आहे, पण जिथे विश्वासार्हता आहे त्याच्यावरतीच घेण्यात यावा। याच्यासाठी आम्ही दानवे साहेबांच्याबरोबर गेलो होतो, सांगितलं जरा गैरसमज असा आहे की बाबा परीक्षा पुढे ढकलल्या तर परत होत नाही वगैरे, त्यातला काय प्रकार नाही आहे। कारण पुढे ढकलली तर पुढच्या महिन्यात घेता येईल। कारण सेंटर्स आता काय झालं आहे, जी गेटचे एक्झाम्स आहेत, इतर एक्झाम्स आहेत, बँकिंग एक्झाम्स आहेत, साध्या एक्झामसुद्धा त्या अँड डिजिटल सेंटरला घेतल्या जातात। तर मुंबईसारख्या भारताची आर्थिक राजधानी आणि एशियाची सगळ्यात मोठी महापालिका, तिची जर परीक्षा तुम्ही जर ते सेंटर्स बघितलं ना, पत्रा शेड आणि असे सायबर कॅफे याच्यामध्ये घेतली तर निश्चित विश्वासार्हता नाही आहे, पेपरफुटी होणार। त्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीच असणार आहे। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव साईनाथ गुरगे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनियर असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।